जिल्हा परिषद आणि नगरपालिका शाळांची अतिशय दयनीय अशी अवस्था झाली आणि या शाळांचा दर्जा सुधारावा आणि शेतकरी शेतमजुरांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यातल्या 186 शाळांमध्ये गरुड झेप प्रकल्प राबवण्यात येत आहे। काय आहे हा गरुड झेप प्रकल्प पाहूया एक विशेष रिपोर्ट। जिल्हा परिषदेच्या शाळांमधला भिंतीवरचा फळा आणि खडू आता गायब झाली आहेत आणि त्यांची जागा चक्क डिजिटल टच स्क्रीनने घेतली आहे। ऐकून आश्चर्य वाटत असेल, मात्र हे प्रत्यक्षात साकार झालंय बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यातल्या 186 शाळांमध्ये। जिल्हा परिषद आणि नगरपालिका शाळांमधील शिक्षणाची सध्याची स्थिती पाहून चिखलीचे आमदार राजू बोंद्रे यांनी गरुड झेप प्रकल्पाची आखणी सुरू केली आहे। या प्रकल्पाअंतर्गत त्यांनी 14 उपक्रम राबवण्याचं ठरवलंय। सर्वात प्रथम त्यांनी लोकसहभागातून ई लर्निंग स्कूल निर्मितीसाठी प्रयत्न करण्याचं ठरवलं। येत्या काळामध्ये आमच्या इथल्या या सगळ्या शाळा, मतदारसंघातल्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या, नगरपालिकांच्या सर्व शाळा या येत्या काळामध्ये ई स्कूल झालेल्या आपल्याला दिसतील आणि एक वेगळा चिखली पॅटर्न, गरुड झेप पॅटर्न हा निश्चितपणे संपूर्ण राज्यभर जाईल, हा मला पूर्ण विश्वास आहे। या प्रकल्पाअंतर्गत शालेय मंडळाची स्थापना करून विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं लोकशाही समजावी यासाठी प्रयत्न करण्यात येतो। निवडणुका घेऊन मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात येते आणि खाते वाटपानुसार संबंधित खात्याचे मंत्री अर्थात विद्यार्थीच आपापल्या खात्याअंतर्गत येणारी कामं शाळेत करून घेतात। अशा नाविन्यपूर्ण आणि अभिनव उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी वाढत चालली आहे। ते साहित्य भेटते ते लिहिले महागाचे असते। आमच्या इथं आमच्या शाळेत वस्तू भांडार आहे, त्याच्यात कधी स्वस्त वस्तू मिळते। जे शहरातल्या शाळेत विविध सुविधा आहेत, तसेच आमच्या शाळेत सुद्धा सरांनी त्या सुविधा सुरू केलेल्या आहेत। या उपक्रमामुळे चिखली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारण्यास मदत झाली आहे। हा दर्जा टिकवण्यात या उपक्रमाचा किती उपयोग होतो हे या उपक्रमाच्या सातत्यपूर्ण अंमलबजावणीवरूनच कळू शकेल।